श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामीच्या प्रिय बाळांनो, तुमची निवड स्वामींनी हा संदेश ऐकण्यासाठी केले आहे किंवा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत राहा. तुमच्यासाठी जे आशीर्वाद दिले आहेत ते तुमचे संपूर्ण भाग्य परिवर्तन करणारी शक्ती ठेवतात. तेव्हा नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद प्राप्त करा, अशी स्वामीची आज्ञा आहे. जर तुम्ही स्वामीची आज्ञा पालन करू इच्छितो तर शेवटपर्यंत हा संदेश मनपूर्वक ऐकावा. स्वामी म्हणतात, अजूनही वेळ गेली नाही. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहे. तुझा विश्वास बसत असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून माझे आशीर्वाद प्राप्त कर. कारण मी तुला यातून जे काही देऊ इच्छितो ते जर तू प्रेमपूर्वक श्रद्धेने स्वीकार केले तर तुझ्या पुढील आयुष्यात तुला कुठेही कमतरता भासणार नाही. तुमचे जीवन त्या परिपूर्णतेने परिपूर्ण केले जाईल. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. माझ्याकडे तुम्ही जे काही मागू इच्छिता ते आशीर्वाद तुम्हाला मिळत जातील. बाळा, माझे आशीर्वाद कधी न संपणारे आहेत. जर तू ते प्राप्त करू इच्छितोस तर पुढे ये, नामस्मरण कर आणि माझ्याकडून ते आशीर्वाद प्राप्त कर. स्वामी म्हणतात, बाळा, हा विनोद किंवा हे खोटे नाही. जर तुम्ही विश्वास माझ्या शक्तीवर आणि माझ्या संपूर्ण आशीर्वादावर आहे, चमत्कारावर आहे, तर तुझे कल्याणच होणार आहे. बाळा, निष्काळजीपणा करून या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. कारण मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद देऊ इच्छितो. कारण तू ती सेवा केले आहेस. बाळा, आत्ता त्याचे फळ प्राप्त करण्याची वेळ आले आहे. तुझ्या भाग्याची वेळ आली आहे. तुम्हाला आजपर्यंत जे काही कमतरता जाणवत होते त्यामागील कारणे विचार करत बसू नका. पण आता पुढील काळात प्राप्त होणारे आशीर्वाद तुमच्या हातात देव सोबत आहे. ते तुम्ही स्वीकार करा आणि मनपूर्वक आनंदी राहा. देव तुमच्या मुखावर निरंतर आनंद पाहू इच्छितात. आज जे कोणी स्वामीप्रिय संदेश ऐकत आहे त्यांना विनंती आहे की तुमच्या प्रियजनापर्यंत नक्कीच याला शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. कारण तुमचे एक लाईक आणि तुमचे केलेले एक शेअरिंग तुम्हाला पुण्यवंत भाग्यवंत ठरवण्यात कार्य करेल. स्वामी म्हणतात, बाळा, अजूनही उशीर झाला नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज हो. कारण तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद येत आहे. चमत्कार नक्कीच होणार आहे. विश्वास ठेव. जेव्हा तुम्हाला सर्व काही अशक्य वाटत आहे तेव्हा तुमच्यासाठी तो मार्ग तयार करेल. त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा. त्याची आनंद शक्ती आणि आनंद लीला तुमच्यासाठी कार्य करत आहे. जर तुम्ही आज या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही खूप काही आशीर्वाद गमवून बसाल. तेव्हा लक्षपूर्वक प्रत्येक क्षणाला या संदेशातून जे काही आशीर्वाद, जे काही संकेत तुम्हाला प्राप्त होत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा. देवाचे आशीर्वाद आणि देवाचे अमृत तुमच्यावर वर्षाव करून पाहत आहे. तेव्हा जर तुम्ही यात नावू इच्छितात तर देव तुमच्यावर ते सर्व काही वर्षाव करू इच्छितात. त्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाऊन आणि तुम्हाला आनंद प्राप्त करून देणारे होईल. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी कुठलीही कमतरता भासू देणार नाही. माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, इथून पुढे तुझे जीवन समृद्ध, आनंद, खूप काही ऐश्वर्य अशा टप्प्यात प्रवेश मिळवत आहे ज्यासाठी तुम्ही इतके दिवस झाले देवाची प्रार्थना करत आहात. आज जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहेस तर तू माझा भाग्यशाली बाळ आहेस. तुझी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल आणि तू याला शेवटपर्यंत मनपूर्वक ऐकशील आणि ते आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करशील, त्या क्षणापासून तुझ्या जीवनात तू ते परिवर्तन अनुभव करशील. माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहे. तुमच्या कल्पना जिथे पोचू शकत नाही, माझा आशीर्वाद तुम्हाला ते देऊ इच्छितात. जर स्वीकार करण्याला तयार असाल तर होय स्वामी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, तुझे अंतःकरण माझ्यामुळे जे काही गमवू इच्छिते ते मी तुला नक्कीच देईल. बाळा, ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होत आहे, त्या वेदना होत आहे, ते दुःख मी पाहत आहे. आता त्या वेदना, ते दुःख हरण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत. तुम्ही जर ते स्वीकार केले तर तुमच्या जीवनातून, आयुष्यातून तुम्हाला अनुभव यायला लागतील की तुमच्या जीवनातून ते क्लेश, ते सर्व काही संपवण्यात येत आहे. तुमची वेळ आली आहे की तुम्ही ते सुख, ते आनंद प्राप्त करावे. देवाने तुमच्यासाठी काही निवडले आहे जे तुमच्यासाठी एक योजना कार्य करणार आहे.
ती योजना देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी केले आहे. तुम्ही त्या मार्गावर चालावे आणि ते सर्व काही प्राप्त करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातले ते प्रत्येक मी ऐकतो, कुजबुजीने तेही ऐकतो. तुझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा, प्रार्थना सर्व काही ऐकतो. बाळा, थोडा संयम ठेव, धीर ठेव. तुझ्या दिशेने जे काही येत आहे ते काही तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही कधी कधी काही कारणामुळे खूप उद्विग्न होता, तुम्हाला खूप काही त्रास होतो, काही कार्य झाले नाही तर तुम्हाला त्या वेदना होतात, तुम्हाला ते क्लेश सहन होत नाही. पण बाळा, संयम ठेव, कारण तुझी वेळ येत आहे. जेव्हा तू कोणाला पाहतो की त्याचे कार्य होत आहे तर ती त्याची वेळ आहे. तुमची वेळ येताना तुम्ही अनुभव करता आणि तुम्हाला संकेत देखील प्राप्त होतात. त्या क्षणाला शांत रहा, देवाचे ध्यान चिंतन करा. तुमची वेळ येत आहे. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे करत आहात. देव तुम्हाला कधीही कुठेही एकटे सोडू इच्छित नाही, मागे राहू देऊ इच्छित नाही. तुमच्यासाठी अशी वेगवान स्थिती देव निर्माण करत आहे. त्यावर तुम्ही फक्त कार्य केले तर तुमचे जीवन सुख, समृद्ध, प्रगती, वैभवाने परिपूर्ण करणारे ठरणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद त्याला प्राप्त होतात जो माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवतो. तूही विश्वास ठेव, तुला ते सर्व काही प्राप्त होताना दिसून येईल. बाळा, मी तुला कधीही नजरअंदाज करत नाही. माझे लक्ष तुझ्यावर आणि ते निरंतर आहे. पडद्यामागे तुझ्यासाठी सतत कार्य सुरू आहे. बाळा, निश्चित राहा, जी भीती आहे, ते दडपण आहे, ते या क्षणाला नष्ट होणारा आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे. बाळा, तुझ्या मनातले ते क्लेश, ते दुःख आतापर्यंत तू सहन केले आहेस, पण आता इथून पुढे तुला ते सहन करावे लागणार नाही. माझा आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करेल. तुमच्यासाठी सुखाचे द्वार उघडले जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी प्रार्थना कधीही व्यर्थ गेले नाही आणि जाणार देखील नाही. तू फक्त संयम ठेव. तुला जे हवे आहे ते सर्व काही प्राप्त होताना तुला आज काही काळ सहन करावा लागत आहे, काही वेळ लागत आहे, तर तू वेळ तुझ्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. बाळा, निश्चित राहा. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या वचनावर विश्वास ठेव, कारण ते तुझ्यासाठी कार्य करणार आहे. बाळा, जेव्हा तू मनपूर्वक विश्वास ठेवशील तेव्हा तू ते चमत्कार अनुभवशील. जर या क्षणाला देखील तू जर माझे आशीर्वाद मागत असेल तर ते तुझ्या दिशेने येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू जर कधी संयमाने, धीराने वागलास ना, तू जे काही मागत आहे ते तर तुला मिळेलच, पण मी अधिकही तुला देईल, कारण तुझे आशीर्वाद दुप्पट होत आहे. बाळा, तू केलेले चांगले कर्म मी पाहिले आहेत. आता चिंता करू नकोस. बाळा, तू कधी एकटा नाही हे तुला कळावे यासाठी मी तुला निरंतर साथ देतो आणि माझी साथ हे तुला लक्षात घेण्यासारखी आहे. जेव्हा तू त्या कठीण काळात असतो तेव्हाही माझी मदत करा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्राप्त होते. जर तू मागील काही काळात डोकावून पाहिलेस तर मी तुला त्या त्या ठिकाणी कसे बाहेर काढले आहे हे तुला माहीत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही जे काही संघर्ष अनुभवले आहे ते संघर्ष नसून तुमच्या जीवनातील अशा शिकवणी आहेत ज्यात तुम्हाला खूप मोठा ठेवा देऊन जाणार आहे. बाळा, जेव्हा तुम्ही त्या सर्व काही संकटांना, कठीण परिस्थितीला सामोरे जात असताना देवाचे स्मरण करता, नामस्मरण करता, देवाला विनंती करता, देवाची प्रार्थना करता, त्या क्षणाला देव तुमच्या मदतीला धावून येतात. यावर तुमचा विश्वास बसत असेल किंवा कधी काळ बसत नसेल तरीही देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुरू आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझी नजर सतत तुझ्यावर आहे. तुझी काही कर्म करत आहे ते कधी चुकीच्या दिशेने जाऊ नये. तू कधी कुणाच्याही अशा लोकांच्या साथीला राहू नये जे चुकीचे आहे. समज तुला देऊ इच्छिता अशा लोकांपासून मी तुला सतत दूर ठेवू इच्छितो. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी येऊन तुझे कल्याण करतील. तू फक्त विश्वास ठेव, नाम जप कर आणि आपल्या कर्मात तितके मन लाव. जर तू कर्म अधिक मन लावून केले तर तू ते देखील अपेक्षित प्राप्त करशील, जे आजपर्यंत तुला प्राप्त नाही. स्वामी म्हणतात, माझ्यावर अवलंबून राहू शकता, कारण मी तुमचा कल्याण करणारा देव आहे. मी तुमचा समर्थ आहे. मी तुमच्यासाठी जे काही करत आहे ते तुम्ही इतरत्र प्राप्त करू शकत नाही.
तेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने माझ्या आशीर्वादावर परिपूर्ण होऊ शकता, कारण तुमचे जीवन समृद्ध, आनंद आणि प्रगतिवान आणि खूप काही तेजस्वी बनवणारे आशीर्वाद मी तुला देत आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही हा प्रत्येक क्षणात माझे आशीर्वाद तुमच्या जवळ अधिक जवळ येत आहे. जर तू ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असशील तर होय स्वामी, मी या क्षणी तत्पर आहे असे टाईप करायला विसरू नको. बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत आहे. तो स्वीकार करण्यासाठी तू सज्ज आहेस? जर असेल तर माझे आशीर्वाद या क्षणाला देखील तुझ्यावर येऊन तुला ते समृद्ध, तो आनंद, ते वैभव आणि ते सुख प्रदान करतील. तुझ्या जवळून जे काही नाते दूर झाले आहेत त्यामागील कारणे विसरून सर्व काही पहिल्यासारखे पुन्हा होईल आणि तुम्ही ते सर्व काही दुःख विसरून जाल आणि त्या यातना संपून जातील आणि तुम्हाला सुखाचे क्षण प्राप्त होतील. जर तुम्ही विश्वास ठेवला आणि स्वामीची आज्ञा म्हणून हा संदेश संपूर्ण आशीर्वादाचा स्वीकार केला तर ते चमत्कार तुम्ही अनुभव करणार. स्वामीचे दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. जर तुम्ही ही दिव्य ऊर्जा प्राप्त करू इच्छिता, तुम्हाला जे काही हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, तर मनोभावे स्वामीचा धावा करा. स्वामीचे नाम जप प्रेमाने करा आणि अत्यंत श्रद्धेने करा. श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही जितका वेळा कराल तितका वेळ स्वामी तुम्हाला आशीर्वाद देताना अनुभव येतील. कारण देवाची प्रतिमा ही तुमच्या मनात उतरू द्या, ठसू द्या. कारण देव तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतात. तुम्ही मनोभावे प्रार्थना करता तेव्हा देव ते ऐकतात. याचे अनुभव तुम्ही कित्येकदा घेतले असतील. जर घेतले असतील तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. स्वामीची दिव्य दृष्टी सतत तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तुम्ही कित्येकदा नाम जप करायला विसरता, देवाचे ध्यान करायला विसरता, पण देव तुम्हाला कधीही विसरत नाही. तुम्ही कितीही गडबडीत असला तरी देवाचे स्मरण हे नित्य करा. कारण जेव्हा देवाचे स्मरण होते तेव्हा तुमचे जीवन अधिक पुढे जाण्यास तयार केले जाते. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद सतत तुझ्या जवळ येत आहे. तू जितके जितके नामस्मरण करतो मी तितके तितके तुझ्याजवळ येऊन तुला आशीर्वादित करत आहे. तेव्हा नाम जपायला काही अंतर देऊ नका, कारण देवाची संपूर्ण शक्ती हे नाम जपाद्वारे तुम्हाला अत्यंत सहजतेने प्राप्त होते. या नाम जपात जो दिव्य शक्ती आहे ते तुम्ही अनुभव करू शकता. जर तुमचे अडकलेले कार्य होत नसेल तर श्री स्वामी समर्थ जितका वेळा होईल तितके वेळ नामस्मरण करा. तुम्हाला नक्कीच देवाचे अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद आणि देवाचे अनुभव प्राप्त होताना दिसून येतील. तुमच्या आयुष्यातील ते क्लेश, ते संकट आणि जे कोणी तुमच्या विरोधात आहे, जे काही कट कारस्थान रचून तुम्हाला मागे खेचू इच्छितात, तुमच्या आर्थिक संपन्नतेवर खूप काही ईर्ष्या करतात, ते तुमच्याकडून दूर केल्या जातील. तुमची इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल. तुमच्या दिशेने आनंद असा वाहत येईल की तुम्ही देखील आश्चर्यात पडाल. देवाची आज्ञा आहे की जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकला तर तुमच्या जीवनातून जे काही क्लेश आहे, जे काही संघर्ष आहे ते कमी होताना या रात्रीतून तुम्ही अनुभव कराल. जर तुम्हीही विश्वास स्वामीवर आणि स्वामीच्या शक्तीवर संपूर्ण आहे तर हा संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे. कारण हा संदेश जो कोणी जिथे कुठे ऐकत आहे त्याचे मन, बुद्धी एकाग्र होईल. त्यांना स्वामीचे निरंतर स्मरण राहील आणि त्यांच्या आयुष्यात स्वामीचे चमत्कार करतील, जे अद्भुत आणि सौभाग्यशाली बाळांना प्राप्त होते. तुमचा भाग्योदय निश्चित होणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात ते परिवर्तन, सुख, समृद्ध आणि आनंद घेऊन येणार आहे. ज्यांनी कोणी हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकले आहे त्यांचा स्वामी देव सर्व काही इच्छा पूर्ण करून त्यांच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, प्रगतीच्या वाटा दाखवत आणि त्यांच्या घरी ते भरभराट, ते आर्थिक चमत्कार घेऊन ज्यामुळे त्यांना अधिक संपन्नता प्राप्त हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना, स्वामीची दिव्य चरण डोळ्यासमोर आणून देवांना प्रार्थना करा. कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.